नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। नागपुरात औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून हिंसाचाराची घटना घडली। याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन सादर केलं। यावेळी फडणवीसांनी या घटनेतील आरोपींवर कारवाई होणारच असं स्पष्टपणे सांगितलंय। या घटनेत 33 पोलीस जखमी झाले आहेत, ज्यामध्ये 3 उपायुक्त दर्जाचे पोलीस होते। त्यापैकी एका पोलिसावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आलाय। 15 मार्च 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार मागील 2024 ते 25 शैक्षणिक वर्षात शिक्षक संच मान्यता अंतिम करण्यात आली आहे। शिक्षण कायद्यातील विसंगत तरतुदींमुळे आगामी काळात शाळांमध्ये शिक्षकच राहणार नाहीत अशी स्थिती निर्माण झाली आहे। या प्रश्नावर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले। वादग्रस्त प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर प्रकरणात तिच्या पालकांच्या नावावर तब्बल 12 मालमत्ता आढळल्या आहेत। पूजा खेडकर हिच्या नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्रासंदर्भात नाशिक विभागीय आयुक्तांनी अहिल्यानगर जिल्हाधिकाऱ्यांकडून मागवलेल्या अहवालात या मालमत्तांचा उल्लेख आहे। याबाबत 10 मार्च रोजी सुनावणी झाली असून पुढील सुनावणी येत्या आठवड्याभरात होण्याची शक्यता आहे। ऑटो रिक्षाने जे मुंबईकर प्रवास करतात त्यांच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे। मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनल 1 आणि टर्मिनल 2 इथे लवकरच प्रीपेड ऑटो रिक्षा सुरू होणार आहे। दरम्यान मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे 1 जून पासून प्रीपेड ऑटो रिक्षा सुरू करण्यात याव्यात असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन विभाग आणि अदानी समूहाच्या प्रतिनिधींना दिले आहेत। मंत्री जयकुमार रावल यांनी रावल कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये कोट्यवधी रुपयांचे घोटाळे केले। कुटुंबातले खोटे कर्जदार तयार करून कोट्यवधी रुपये लाटले। हे प्रकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवणार असल्याचे संजय राऊत यांनी म्हटलं होतं। त्यानंतर आता संजय राऊत यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहून जयकुमार रावल यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करण्याची मागणी केली आहे। तसेच हे प्रकरण ईडीकडे सोपवण्यात यावे असंही राऊतांनी म्हटलंय। उत्तर प्रदेशचा अपवाद वगळता महाराष्ट्र आणि कर्नाटकसह संपूर्ण देशाचा गाळप हंगाम मार्च अखेरपर्यंत चालेल, तर उत्तर प्रदेशातील धुराडी एप्रिल मध्यापर्यंत बंद होतील। सुमारे 200 साखर कारखाने असणाऱ्या महाराष्ट्रात यंदाचा गाळप हंगाम सरासरी 83 दिवसच चाललाय। कोणताही कारखाना किमान 140 ते 150 दिवस चालला तरच त्याचे अर्थकारण टिकते। यंदा 83 दिवसांच्या हंगामातून केवळ 80 लाख टन साखर उत्पादन झाल्यामुळे महाराष्ट्रातील साखर उद्योग मोठ्या आर्थिक अडचणीत सापडलाय। शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी जाहीर केलेल्या मुंबईतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा पोलिसांनी त्यांना 16 मार्च रोजी नोटीस बजावली। पण काहीही झालं तरी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन करणारच अशी भूमिका रविकांत तुपकर यांनी जाहीर केली होती। मात्र आंदोलनापूर्वीच पोलिसांकडून त्यांच्या कार्यकर्त्यांची धरपकड करण्यास सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय। तसंच रविकांत तुपकर हे देखील काल रात्रीपासून नॉट रिचेबल आहेत। मात्र कितीही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं तरी रविकांत आंदोलन करतीलच असा दावा रविकांत तुपकर यांच्या पत्नी शर्वरी तुपकर यांनी केलाय। धनंजय नागरगोजे या शिक्षकाच्या आत्महत्या प्रकरणामुळे बीड जिल्हा पुन्हा एकदा चर्चेत आलाय। धनंजय नागरगोजे या शिक्षकाला 18 वर्षांपासून संस्था चालकांनी पगार दिला नसल्याचं सांगत त्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललंय। काल विधान परिषदेतही विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी संस्था चालकांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी केली होती। नंतर आज शाळेचे संस्था चालक विक्रम मुंडे यांच्यासह 2 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। कुख्यात गँगस्टर छोटा राजनला मुंबईतील विशेष न्यायालयाने 2011 मधील एका हत्येच्या प्रकरणात निर्दोष मुक्त केलंय। कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिमच्या भावाच्या चालकाची हत्या केल्याप्रकरणी छोटा राजन विरोधात खटला चालवला जात होता। या प्रकरणात निर्दोष सुटका झाल्यानंतरही छोटा राजन याला तुरुंगाबाहेर येता येणार नाहीये, कारण छोटा राजन सध्या पत्रकार ज्योतिर्मय डे यांच्या हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगतोय। त्याच्या विरोधातील इतरही अनेक खटल्यांमध्ये सुनावणी सुरू आहे। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील टोल नाक्यांवर 1 एप्रिल पासून फास्टॅगद्वारेच वाहनांना टोल भरावा लागणार आहे। रोखीने अथवा QR कोड आदी माध्यमातून टोल भरणाऱ्यांकडून नियमित शुल्काच्या दुप्पट रक्कम आकारण्यात येईल। केंद्र सरकारच्या निर्देशानुसार MSRDC कडून टोल नाक्यांवरील सर्व मार्गिका फास्टॅग मार्गिकेत रूपांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।